स्टुडंट आज आपण पाहणार प्रॅक्टिस सेट 2.4 अल्जेब्राचा जो 2.4 आहे तो आपण प्रॅक्टिस सेट बघणार आहोत। त्यामध्ये आपले युजिंग फॉर्म्युलानुसार आपले 3 एक्झाम्पल झालेले होते। आज आपण उरलेले जे एक्सरसाइज ते आपण कंप्लीट करणार आहोत। ओके, तर मी सांगितलं होतं की या दोन फॉर्म्युल्यावरती बेस करते, तर त्यापैकी आपण पाहणार आहोत फोर्थ एक्झाम्पल। कोणतं एक्झाम्पल? फोर्थ। तर चेक करा, फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिला आहे im² - 4m - 2 = 0। तर सगळ्यात पहिले मी सांगतो आपल्याला करायला लागेल कंपेअरिंग ओके कशासोबत ax² + bx + c = 0। ओके, या फॉर्म्युलानुसार आहे। ओके, तर आता सगळ्यात पहिले आपल्याला a ची व्हॅल्यू लागेल। तर a ची व्हॅल्यू किती आहे? तर a ची व्हॅल्यू आपल्याकडे 5, b ची व्हॅल्यू किती आहे? b ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 आणि c ची व्हॅल्यू किती आहे? तर c ची व्हॅल्यू आपल्याकडे -2 किती आहे? -2। ओके, तर आता आपण काय करू, हा फॉर्म्युला यूज करू। सगळ्यात पहिले कोणता यूज करू? b² - 4ac। ओके, चला b ची व्हॅल्यू, तर b ची व्हॅल्यू आपल्याकडे किती? आपल्याकडे b ची व्हॅल्यू आहे -4। तुम्ही -4 चा काय केला? स्क्वेअर, नंतर काय केलं? 4 * a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू आपल्याकडे 5 * c ची व्हॅल्यू किती आहे? आपल्याकडे -2। ओके, तर आपण पाहिला जरी निगेटिव्ह असेल त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होतो, याचा स्क्वेअर येईल आपल्याकडे 16। त्यानंतर पहा हा मायनस आणि हा मायनस, मायनस इंटू मायनस काय होईल आपलं? प्लस। ओके, तर इथे किती होईल आपल्याला? 5 × 4 = 20, 22 = 40, किती होईल आपल्याकडे? 40। ओके, तर दोघांची जर ऍडिशन केली तर दोघांची ऍडिशन होईल आपली 56। ओके, आता ऍडिशन किती झाली? 56 झाली। आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आता हा फॉर्म्युला झाला, आता आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। नाव फॉर्म्युला काय आपला जो व्हेरिएबल आहे m मायनस फॉर्म्युलानुसार मायनस आहे, मग b ± इन रूट b² - 4ac अपॉन 2a। ओके, आता काय करतो, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो मी। याच्यामध्ये काय करतो? व्हॅल्यू पुट करतो। चेक करा, इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे दिलेली आहे, मायनस म्हणून आता टाकावं लागेल आपल्याला ब्रॅकेट मध्ये, नंतर पुन्हा प्लस मायनस इन रूट b² - 4ac, b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे किती आहे? 56। ओके, अपॉन काय दिलं आहे? 2a, 2 * a ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे? a ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 5, किती आहे? 5। ओके, तर हा मायनस आणि हा मायनस काय होते? प्लस होऊन जाईल, प्लस मायनस किती आहे आपल्याकडे? 56। ओके, आणि त्यानंतर दोघांचं मल्टिप्लाय केलं तर किती आला? 10। दोघांचं मल्टिप्लाय केलं तर किती आला? 10। ओके, आता 10 आलं। आता आपल्याला याच्यामधून काय करायचं? आपल्याला याच्यामधून सरळ पहिले पाहायचं का याचं स्क्वेअर रूट निघेल का? 56 चा, तर 56 चा स्क्वेअर रूट निघत नाही। 52 चा काय निघत नाही? स्क्वेअर रूट निघत नाही। आपण याला काय करू शकतो? ब्रेक करू शकतो। आता काय होतं? 4 ± इन रूट 14/4 किती घेतो मी? 14/4 किती होते? 56 अपॉन किती राहील माझ्याकडे? अपॉन राहील माझ्याकडे 10। ओके, त्यानंतर काय झालं? इथपर्यंत आला आपला। त्यानंतर पाहता आपल्याला तर इथं 4 ॲज इट इज राहील आपला, प्लस मायनस या 4 चं स्क्वेअर रूट निघते, या 4 चं स्क्वेअर रूट निघालं आपलं 2 आणि ब्रॅकेट मध्ये सॉरी इन रूट मध्ये किती राहील? 4 राहील, अपॉन किती झाला आपल्याकडे? 10। अपॉन किती झाला? 10। आता काय करायचं आपल्याकडे? आपण लिहून घेऊ किती झालं? 4 इथून लिहून घेऊ आपण आपल्याकडे व्हॅल्यू आली आहे, चेक करू आपल्याकडे किती आहे? आपल्याकडे 4 ± 2 इन रूट 14/10। ओके, आता काय करतो मी? ऍड करतो। तर ही व्हॅल्यू आली आहे माझ्याकडे, ही व्हॅल्यू आली कोणती? तर व्हॅल्यू आली आहे माझ्याकडे 4 किती आली आपल्याकडे? आपल्याकडे व्हॅल्यू आली होती 4 प्लस मायनस रूटच्या बाहेर व्हॅल्यू दिली आपण प्लस मायनस इक्वल टू 4 प्लस मायनस 2 इन रूट 14 अपॉन किती आलं होतं आपल्याकडे? 10 आलं। किती आलं होतं? 10। ओके, आता काय करू आपण? इकडे पहा, या 4 आणि 2 मध्ये कॉमन काय निघते? 2 निघते। मी 2 बाहेर काढला तर इथं किती घ्यायला लागेल मला? 2 पहा, 2 × 2 4 प्लस मायनस इन रूट 14 अपॉन 10। आता चेक करा, पहा 2 * 2 = 4, इथं काही नाही म्हणजे किती? 1 2 1 = 2 झालं इथपर्यंत। आता करायचं डिवाइड, 2 1 = 2 5 काय आलं आपल्याकडे? 2 प्लस मायनस
इन रूट 14/5. तर किती पॅटर्न मध्ये आता आपण लिहू शकतो याला दोन पॅटर्न मध्ये. तर आपला व्हेरिएबल होता m, तर आपण लिहू शकतो m इक्वल टू 2 प्लस इन रूट 14/5 और m इक्वल टू 2 मग काय घेणे तर प्लस आता ही मायनस इन रूट 14/5. तर आपण काय लिहू शकतो आन्सर 2 प्लस इन रूट 14/5 and 2 minus in root 14/5 are the root of equation. हे काय झाले? हे झाले त्याचे रूट. काय झाले? हे रूट. कोणत्या नंबरचं आपलं होतं 4th नंबरचं. कोणत्या नंबर होतं? ओके, इथं 4th नंबरचं आपलं संपलेलं आहे. ओके, आता पुन्हा पाहू आपण 4th नंबर झाला. आता पाहू आपण 5th नंबरचं. कोणतं पाहणार आहोत? 5th नंबरचं आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. पुन्हा आपल्या प्रिव्हियस वर येऊन जाऊ. ठीक आहे, 5th नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. पुन्हा 5th नंबर मध्ये पाहू आपण. आता 5th नंबरचं कोणतं एक्झाम्पल आहे? आता 5th नंबरचं आपल्याकडे y स्क्वेअर, हे सुद्धा आपल्याला इरेज करावं लागेल. y स्क्वेअर प्लस 1/3y इक्वल टू 2. तर सर्वात पहिले आपण डिनॉमिनेटरला आपण जेवढे गणित जर बघितले, एवढे न्यूमेरिकल जर बघितले, तर कोणाला डिनॉमिनेटरला नंबर नव्हता. तर आपल्याला डिनॉमिनेटर तो काय करायचा? रिमूव्ह करायचा. तर रिमूव्ह करायचा तर इथं 3 ने मल्टिप्लाय करायचा. प्रत्येक टर्मला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागतं. मग काय होईल आपल्याजवळ 3 y स्क्वेअर प्लस 3 1/3y इक्वल टू 3 2. ओके, तर इथं किती येईल आपल्याकडे? 3 ने याला मल्टिप्लाय केलं तर 3y स्क्वेअर, 3 3 कॅन्सल, म्हणजे काय येईल आपल्याकडे y, आणि इकडे 3 2 ला 6, 3 2 ला किती येईल? 6 होईल. आपण इक्वलच्या इकडे आणलं तर किती येईल आपल्याकडे? -6 इक्वल टू 0. ओके, आता काय करतो आपण? आता करतो कंपेअरिंग विथ. कंपेअरिंग विथचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. याच्यासोबत काय करतो आपण? कंपेअर करतो. ओके, आता कंपेअरिंग केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे a b आणि c. कशाची व्हॅल्यू पाहिजे? a b आणि c. तर चेक करू आपण. a ची व्हॅल्यू किती येते आपल्याकडे? a ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे 3, b ची व्हॅल्यू काही नाही म्हणजे किती? 1, आणि c ची व्हॅल्यू आपल्याकडे येईल -6. ओके, तर आता पहिले आपण हा फॉर्म्युला यूज करू. काही b स्क्वेअर मायनस 4ac. b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? b ची व्हॅल्यू आपल्याकडे 1, त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? a ची व्हॅल्यू 3 आहे, इंटू c ची व्हॅल्यू किती आहे? इंटू c. हा, a ची व्हॅल्यू नाही, a ची लिहिली आपण 3, c ची ओके सॉरी म्हणजे मिस्टेक झाली. c ची इथं b ने बघितलं तर काय? c ची व्हॅल्यू काय? -6. ओके, तर 1 चा स्क्वेअर 1, मायनस इंटू मायनस झाले आपले प्लस. ओके, किती झालं? 4 3 जा 12, 12 6 जा 12 6 जा किती झाले? 72. तर याची ऍडिशन येईल आपल्याकडे 73. तर b स्क्वेअर मायनस 4ac, b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू आली आपल्याकडे 73. आता आपल्याला काय यूज करायचं आहे? फॉर्म्युला यूज करायचा आहे. व्हेरिएबल कोणता आहे? y इक्वल टू -b प्लस मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, चेक करा. मायनस b ची व्हॅल्यू किती आहे? b ची व्हॅल्यू 1च दिली, प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू माझ्याकडे आली आहे. किती आली आहे? 73 आली आहे, अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे? म्हणा a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3. ओके, तर किती आलं? -1 प्लस मायनस इन रूट 73 अपॉन किती आलं? अपॉन झाला 6. आता हे उत्तर आपलं आलेलं आहे. आता हे उत्तर आपल्याला किती पॅटर्न मध्ये लिहायचं आहे? 2 पॅटर्न मध्ये. किती पॅटर्न मध्ये लिहायचं आहे? 2 पॅटर्न मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके, तर 2 पॅटर्न मध्ये लिहायचं मी काय करतो? चेक करा काय लिहायचं आहे? 2 पॅटर्न मध्ये लिहायचं तर काय करतो? काय? व्हेरिएबल y इक्वल टू -1 प्लस इन रूट 73 डिवाइडेड बाय 6 और दूसरा कोणतं येईल?
y इक्वल टू -1 मायनस इन रूट 73/6. ओके, इथपर्यंत आपण लिहिलंय. आणि हेच काय दाखवू शकतो आपण, हेच काय, हेच आपले रूट ऑफ द इक्वेशन. कोणते आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो, -1 + 73/6 and y equal to -1 minus in root 73/6 are the root of the equation. हे झालं आपलं कोणत्या नंबरचं, 5व्या नंबरचं, 5th नंबरचं एक्झाम्पल झालेलं आहे. आता कोणतं पाहणार आहोत, आता आपण पाहणार आहोत 6 नंबरचं सर्वात शेवटचं एक्झाम्पल आता बघणार आहोत. सिक्स नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. काय दिलं आपल्याकडे, 5x² प्लस 13x प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0. तर सर्वात पहिले काय ते कॉम्प्युटिंग होईल. कॉम्प्युटिंग, ओके, कोणासोबत, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ओके, आता मग आपल्याला कशाच्या व्हॅल्यू लागेल, आता कंपेअरिंग विथ केलं तर a b c च्या कशाच्या व्हॅल्यू लागेल, a b c च्या. तर चेक करून घ्या तुमची a ची व्हॅल्यू किती आली 5, b ची व्हॅल्यू किती आली 30 आणि c ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 8. ओके, आपला फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला आहे, b² - 4ac. ओके, तर b² - 4ac आहे. तो b² किती आहे, b चा स्क्वेअर म्हणजे 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a म्हणजे किती आहे 5 इंटू b, सॉरी 4 इंटू a इंटू c किती आहे 8. ओके, स्क्वेअर झाला तुमचा 169 मायनस 20, याला बघा किती 5 4 20, 28 चा 160 आणि किती राहिलं सबट्रॅक्शन केलं तर 9. म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 9. ना आता फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. चेक करा, व्हेरिएबल आहे x इक्वल टू -b प्लस मायनस इन रूट b² - 4ac अपॉन 2a. ओके, चेक करू आता, मायनस b ची व्हॅल्यू किती आहे 13. ओके, प्लस मायनस चेक करा b² - ac ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे आहे 9 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू आपल्याकडे 5 किती आहे 5. ओके, चेक करून घेऊया. ओके, पहा किती आहे -13 प्लस मायनस 9 चा स्क्वेअर रूट निघेल तुमचं 3 अपॉन 5 2 जा 10, 5 2 जा 10. आता आपण आन्सर दोन पॅटर्न मध्ये लिहू शकतो. x इक्वल टू -13 प्लस 3 अपॉन 10 और x इक्वल टू -13 मायनस 3 अपॉन 10. तर x इक्वल टू किती ना आपल्याजवळ एक प्लस आहे एक मायनस आहे, तर 13 मधून 3 गेले तर किती राहिले 10 राहिले. साइन मोठ्या होते म्हणजे किती राहिले -10/10 और x इक्वल टू इथे तुमची दोघांची ऍडिशन दोन्ही मायनस आहे -16/10. तर x इक्वल टू 10 1 जा 10 म्हणजे -1 और x इक्वल टू तर तो दोघांना डिवाइड केले 2 ना 2 8 जा मायनस आहे मायनस 2 8 जा 2 5 जा 2 8 जा 2 5 जा. आपलं उत्तर आले एक आले -8/5. तर आपण काय लिहू शकतो, आपण लिहू शकतो -1 and -8/5 are the root of equation. इक्वेशनचे काय आहे, इक्वेशनचे रूट आहे. इक्वेशनचे काय रूट आहे, या पद्धतीने आपण काढू शकतो. तर इथं पहा आपला 2.4 मधलं कोणतं 2.4 मधलं आपण कोणतं एक्झाम्पल झालाय 6 नंबरचं एक्झाम्पल झालाय. आपली जवळपास एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट होत आहे, प्रॅक्टिस सेट कंप्लीट होत आहे. तर याच्यामध्ये आता पाहिजे लास्ट एक्झाम्पल आहे. कोणतं लास्ट एक्झाम्पल दिलाय आपल्याला, कशाच्या बेसवर दिलाय, लास्ट एक्झाम्पल दिलाय ऍक्टिव्हिटी सेम पॅटर्न याच बेसवर आपल्याला यायचं आहे. चेक करा, कम्पेअर दिलाय, इक्वेशन सुद्धा दिलाय, त्यानंतर एबीसी च्या व्हॅल्यू काढावं लागते, त्यानंतर b² - 4ac राइट फॉर्म्युला क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि एबीसी चे रूट काढायचे. याच पॅटर्न आपल्याला उत्तर काढावं लागणार आहे. तर सर्वात पहिले आपण इक्वेशन लिहून घेऊ. इक्वेशन काय होतं ते पाहू आपण. सगळ्यात आधी इक्वेशन आहे, इक्वेशन आपल्याकडे x², इक्वेशन काय आपल्याकडे
इक्वेशन आहे आपल्याकडे x². ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे. कोणता आहे? ऍक्टिव्हिटीचा आहे. आणि थर्ड क्वेश्चन झाला ऍक्टिव्हिटी बेस्ड. ओके, तर कोणता आहे? x² प्लस 2 √ 3x प्लस 3 = 0. पुन्हा आपण तोच पॅटर्न कंपेअरिंग विथ काय म्हणतात? फाइंड द व्हॅल्यू आहे एबीसी मध्ये कंपेअरिंग विथ केल्यानंतर आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू मिळेल. एबीसी ची आता सपोज ए ची व्हॅल्यू जर मी घेतली, ओके, कशाची व्हॅल्यू घेतली? मी ए ची व्हॅल्यू घेतली. तर ए ची व्हॅल्यू x च्या समोर कोणताही कोएफिशिएंट नाही म्हणजे किती आहे? 1. ओके, बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 √ 3 आणि सी ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 3. किती आला? 3. तर पुन्हा त्याच पॅटर्नना फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac म्हणजे तोच फॉर्म्युला b² - 4ac. b चा स्क्वेअर म्हणजे आता बघा 2 √ 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. जर तुम्ही ब्रॅकेट केला नाही आणि त्याचा स्क्वेअर केला नाही त्याचा मिनिमम फक्त √3 चा स्क्वेअर म्हणून आपल्याला ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल. ओके, मायनस 4 * a ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे? 3. ओके, तर लक्षात ठेवा या 2 चा स्क्वेअर केला तर 4 बनते इंटू √3 चा स्क्वेअर जरी केला आपण तर तो किती येते आपला? फक्त 3 येते. ओके, मायनस या तिघाची मल्टिप्लाय येते आपल्याकडे 12. ओके, याचं सुद्धा मल्टिप्लाय किती आलं? 12 - 12 म्हणजे किती आलं? 0. म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 0. तर आता आपल्याला काय करावं लागते? पुन्हा राइट फॉर्म्युला ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला पुन्हा फॉर्म्युला यूज करावा लागते. नाव फॉर्म्युला काय आपल्याजवळ? व्हेरिएबल आहे x मायनस b प्लस मायनस b प्लस मायनस इन रूट b² - 4ac अपॉन 2a. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, आता चेक करा. मायनस b ची व्हॅल्यू कुठे गेली? हां, काय व्हॅल्यू? 2 √ 3. ओके, प्लस मायनस चेक करा. b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे होती ते 0 अपॉन 2 इंटू आपल्याला पाहिजे a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू आहे 1. ओके, आता बघा चेक करा. -2 √3 आणि प्लस मायनस रूटचा स्क्वेअर जरी काढला आपण रूटचा काय काढला? स्क्वेअर जरी काढला तर प्लस मायनस आपल्याला काय भेटणार आहे? झिरोच मिळणार आहे. ओके, आणि खाली 2 1 जा 2. तर किती पॅटर्न मध्ये आन्सर द्यावा लागते आपल्याला? 2 पॅटर्न मध्ये. किती पॅटर्न मध्ये? 2 पॅटर्न मध्ये. तर त्यातही आपण जर पाहिला आता किती कटले? 2 कटले. किती राहिला आपल्याजवळ? -√3 प्लस मायनस 0. ओके, तर आता किती याच्यात लिहायचे? 2 याच्या पॅटर्न मध्ये आन्सर आपल्याला काय लिहू शकतो आपण लिहू शकतो x = 2 पॅटर्न मध्ये. आता आपले काय राहिलं? आपल्याकडे -3 येतात पण 2 वेळा लिहायचं आपल्याला. x = इन रूट 3 और x = -√3. हे झाले आपले आन्सर. तर आपण काय लिहू शकतो की -√3 and -√3 are the root of the equation. या ठिकाणी आपला पूर्ण जे प्रॅक्टिस सेट आहे पुन्हा प्रॅक्टिस सेट अल्जेब्राचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 2.4 हा जो पार्ट 2 मध्ये आपण पूर्णतः कंप्लीट केलेला आहे. ओके, जर काही अडचण असली तर यामध्ये सांगायचं. या ठिकाणी आपला पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. ओके, थँक्यू.